नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस भरतीविषयी जे तुमच्या मनात प्रश्न असतील, फक्त आपण शॉर्टकट फक्त असे मोजकेच प्रश्न घेणार आहे. बघा, आता सर्वात प्रथम महाराष्ट्र पोलीस भरती 2025 खूप जणांनी तुम्हाला सांगितलं असेल की आता फॉर्म चालू होणार आहे 7 तारखेपासून, 10 तारखेपासून, 12 तारखेपासून असे वेगवेगळे तुमच्यापर्यंत मेसेज आले असतील. तुम्ही त्या भूलथापांना बळी पडू नका, ही तुम्हाला विनंती आहे मित्रांनो. बघा, सर्वात प्रथम वयोमर्यादा ही आपल्याला भेटलेलीच आहे. बरोबर, ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो. वयोमर्यादा ही आपल्याला भेटलेलीच आहे, ही सुवर्ण संधी आहे. बरोबर, कारण की ही संधी गमावू नका, ही संधी पुन्हा भेटणार नाही मित्रांनो. वयोमर्यादा आपल्याला ही भेटलेलीच आहे. पण सर्वात जास्त मुलं कन्फ्युजन कुठं होत आहेत की ऑक्टोबर या 7 ऑक्टोबर पासून फॉर्म चालू होणार आहेत. बरोबर, हे सगळ्यांच्या डोक्यात असं बसलेलं आहे की या टेलिग्राम चॅनलवरती किंवा व्हॉट्सअपचे जे टेलिग्राम चॅनलवरती वाल्यांनी ग्रुप बनवलेले आहेत किंवा फेसबुक सोशल मीडिया जे काय सोशल मीडियाचे चॅनल असतील किंवा युट्यूब चॅनल असतील त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकलेत की आता फॉर्म चालू झाले, 7 तारखेपासून फॉर्म चालू होणार, असे वेगवेगळे म्हणजे व्हिडिओ टाकलेत मित्रांनो. पण फॉर्म काय 7 तारखेपासून चालू होणार नाहीयेत, ही कन्फर्म ऑफिशियल माहिती आहे मित्रांनो. ऑफिशियल वेबसाईट वरती जी माहिती तुम्ही बघितली असेल किंवा तुम्ही फोटो बघितले असेल किंवा ऑफिशियल स्वतः चेक केला असेल तर असं कोणत्याही प्रकारे फक्त त्याच्यावर काम चालू आहे मित्रांनो. पण एवढं कन्फर्म आहे की 7 ऑक्टोबर नाही तर या ऑक्टोबर महिन्यामध्ये GR आणि जाहिरात येणार आहे आणि पोलीस भरतीचे फॉर्म चालू होतील, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये 100% सांगू शकतो की फॉर्म चालू होतील. पण कोणत्या तारखेला चालू होतील ते सांगू शकणार नाही. पण एवढं कन्फर्म आहे की 7 ते 15-20 तारखेपर्यंत काय फॉर्म चालू होणार नाहीयेत. त्याच्यावर तुम्ही काही विश्वास ठेवू नका की वेगवेगळे तुमच्यापर्यंत मेसेज जे येतील, आहे का नाही. आता दुसरी गोष्ट, जाहिरात कधी निघणार. बरोबर, जाहिरात ही मित्रांनो या ऑक्टोबर मध्ये बरोबर फॉर्म चालू होतील. आणि दुसरी गोष्ट की असे खूप मुलं आहेत की जे नवीन नवीन पोलीस भरतीची तयारी करत असतील. बरोबर, आता ज्यांना वयोमर्यादा भेटलेली त्यांना पोलीस भरतीचा चांगलाच अनुभव आहे, त्यांना तर सांगण्याची काही गरज नाहीये. पण त्यांना पण एक भावाच्या नात्याने सांगू इच्छितो की जे मुलं पोलीस भरतीची तयारी करतात त्यांनी सतत आपलं ग्राउंड चालू ठेवणं गरजेचं आहे. या भूलथापांना बळी पडू नये. कारण की वेगवेगळे टेलिग्राम चॅनलवरती, युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सांगू इच्छितात की बाबा आता फॉर्म चालू होणार, तेव्हा फॉर्म चालू होणार. तुम्ही कोणते फॉर्म आज नाही तर उद्या निघणारच आहेत मित्रांनो. आज नाही तर उद्या फॉर्म चालू होणारच आहेत. पण तुम्हाला एका भावाच्या नात्याने मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही या फॉर्मच्या भरोशावर न बसता फक्त अभ्यास आणि ग्राउंड जर तुमचं सतत चालू जर ठेवलं तर 100% तुमचं यश मिळणार म्हणजे मिळणारच आहे. 100%, त्यात काही शंका नाहीये. 100%. फक्त कसं आहे की सोशल मीडियाचा तुम्ही तेवढाच वापर केला पाहिजे जेवढं ते आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो. पण सोशल मीडियाचा जर लिमिटच्या बाहेर वापर जर केला आणि लिमिटच्या बाहेर जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला लागलो वेगवेगळ्या मेसेजवरती तर खरंच सांगतो माणूस हा दिवसांदिवस खचत जाणार. म्हणून तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर ग्राउंड आणि लेखीची तयारी योग्य तुमची चालू ठेवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो. थँक्यू.